एका सामाजिक विषयावर जे आपले विचार आपले समोर मांडणार आहे ते सुद्धा धनगर समाजाचे विषय. धनगर समाज आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्याची व्यावसायिक स्थिती कशी आहे. मेंढपाळीवर जगणारे उद्ध्वस्त झाले. शासनाने त्यांचे औद्योगिक पुनर्वसन करायला हवे होते, ते केले नाही. समाज वाऱ्यावर सोडला. मेंढपाळीचा उद्योग संपुष्टात आल्यावर रोजगारहीन झालेल्या लोकांनी मुंबई गाठली व झोपडपट्टीत राहून ओझी उचलण्याचा व्यवसाय पत्करला जीवन जगण्यासाठी. मेंढपाळी व्यवसायाव्यतिरिक्त देशाच्या दुष्काळी व वनवासी भागात राहणाऱ्या आणि काहींना स्वातंत्र्य सूर्य उगवण्याची माहितीही नाही. एवढे मागासलेला आणि डोंगर पर्वताच्या कड्या कपारीत राहून जीवन जगणारा जो समाज आहे, या समाजातील काही अंश लोकांनी जीवन जगावे लागत आहे. हा गौरवशाली भारताचा कलंक केव्हा पुसला जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शासनाने धनगर समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेल्या संस्था, महामंडळे निष्प्रभ झाल्या आहेत. त्या दर्जेदार होऊन समाजाचा आधारस्तंभ व्हाव्यात याकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. या बाबतीत शासनाला केव्हा जाग येणार. आज गरज आहे जे स्वतःला समाजाचे पुढारी मानतात अशा सर्वांनी एकत्र येऊन धनगर सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. हे धनगर समाजाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व धनगर पुढारी बांधवांना आव्हान करीत आहे की आपण माझ्या विनंतीचा मनपूर्वक विचार करावा. एकत्र यायचे, पण समाजाच्या उन्नतीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. ते कोणी करत नाही. असं तुम्ही आता सरकारमध्येच आहे. तुम्ही सरकारमध्येच आहे. सरकारच्या कानावर घालू शकताय की. सरकारमध्येच आहे तुम्ही. आता सरकारमध्येच आहे तुम्ही. मग मुख्यमंत्री वगैरे यांच्याशी चर्चा केली काय करणार काय आहे. सरकारमध्ये असलो तरी सुद्धा सरकारमध्ये सगळ्यांचंच ऐकलं जातात असं नाही. माझी अवस्था शिव म्हातारा झाला अशी आहे. आमच्या डरकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. तर सरकारला निश्चितपणे वेटीवर धरलं असतं. महामंडळ केले, त्याला अनुदान नाही का. ते फार्म आहेत, मेंढपाळी फार्म, त्यांना काय मदत अनुदान
त्यांना ज्या सुखसोयी पाहिजेत त्या नाही. कुठं धनगराच्या कळपाजवळ एखादा वैद्यकीय डॉक्टर गेलाय? कुठं नाही. बाहेर जात फिरत्यावर जायचं जात मार्ग हे जे आपल्याकडं कवठ्या मंकाळमध्ये त्यांचं क्षेत्र आहे तिथं तरी जातोय का? आणि काय त्यातनं निष्पन्न? आणि त्यामुळे लोकांनी आपली जनावरं विकून टाकली, पैसे मिळवले, देशोधडीला लागले. तर हा समाजाला एक पौष्टिक अन्न पुरवणारा वर्ग शासनानं याच्यासाठी काय केलं? वाऱ्यावर सोडला. आणि तो मुंबईत जाऊन गोदीत काम करतोय, ओझी उचलतोय आणि राहतोय कुठं? तर पृथ्वीवरची नरक भूमी असलेल्या झोपडपट्टी. आपण कोणी पाहिले का ते जीवन झोपडपट्टीत? मानवी जन्माला येऊन जर कलंक काय लागला असेल तर झोपडपट्टी राहायची पाळी आली असेल. वरच्या बाजूच्या झोपडपट्टीतल्या लोकांनी बाहेर यायचं, आपलं सांडपाणी टाकायचं, लघवी करायची, काय करायचं, संडासला जागा असेल जायचं, तिथंच कुठेतरी लहान मुलांना केला तर त्यातच तेच पाणी दुसऱ्याच्या झोपडी समोरनं, त्याचं पाणी तिसऱ्याच्या ओढून पडणं. म्हणजे ते झोपडीच्या समोरून पाणी जायचं आणि तिथंच एका पडद्याच्या आत त्यांचे स्वयंपाक व्हायचे. काय जीवन आहे?